नमस्कार. हे जे की म्हणताय की रोज खा मटन पण कमळाबाईला दाबा बटन, असं म्हणणारे अशोक चव्हाण यांना ही भाषा शोभते का? आपण बोलत आहोत मित्रांनो, जे की आजच्या घडीला सगळ्यात म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं या महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात. आता या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये एवढा काही गदारोळ झालेला आहे आणि एवढा काही म्हणजे सगळं मिक्स झाले, कॉकटेल ज्याला म्हणतो ना, असा कुठलाच एकच पक्ष राहिलेला नाहीये की ज्याच्यावर आपण विश्वास ठेवून इथे मतदान करू शकतो. आहेत दोन तीन पक्ष आहेत ज्याच्याबद्दल देखील आपण बोलणार आहोत. तत्पूर्वी बघा अशोक चव्हाण काय म्हटले. रोज खा मटन परंतु कमळावर दाबा बटन. एवढं काम करा. मटन खा घ्या दुसरे मतदान दुसरीकडे असं हे काय मटन देणार नाही. तर अशा पद्धतीने कितीही मटण खा, तुम्ही कोणाचंही मटण खा, कोणाकडे जा, पार्ट्या करा, ते करा, पण बटन जे दाबा ते कमळाबाईचं. आता अशोक चव्हाण सगळ्या जनतेला माहितीये, संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण भारताला माहितीये, बटन कुठलंही दाबा तुम्ही, मटन तर सोडाच, बटन कुठलंही दाबा, कोणाचंही दाबा, मत ते जातं तुमचं कमळाबाईलाच. कारण की तुम्ही ईव्हीएम मध्ये तशी सेटिंगच करून ठेवली. त्यामुळे हे जे काही प्रचार करताय, देवेंद्र फडणवीस जी बेंबीच्या देठापासून बोंबलताय, किंवा जे काही इतर लोक आहेत अजून तिकडे, एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस, हे सगळ्यांचा जो काही तुम्ही काला करून टाकलाय, कॉकटेल करून टाकलाय, सगळा पक्ष एकच पक्ष, आपला पक्ष, जनता पक्ष, भारतीय जनता पक्ष असं करून टाकलंय. त्या पक्षाला काही घाबरायची गरज नाहीये. हे सगळ्यांना कळून चुकलंय. कारण की तुमच्याकडे ईव्हीएमची ताकद आहे, तुमच्याकडे 50 खोक्याची ताकद आहे, तुमच्याकडे अजून दमदाटी असो, इलेक्शन कमिशन तुमच्याकडे, त्यामुळे तुम्हाला काही घाबरायची गरज नाहीये. मुंबई महानगरपालिका काय, मी तर म्हणेल तुम्ही जर एवढं झुंड घेऊन गेलात तर तुम्ही अमेरिकेत देखील ट्रम्पला देखील हरवू शकता, एवढी तुमची पॉवर झालेली आहे. कारण की अनितीने, अन्यायाने या सगळ्या गोष्टी तुम्ही करताना दिसत आहेत. कोणाकडेही जा, कोणाचीही दारू प्या, कोणाकडेही मटण खा, पार्ट्या करा, पण कमळाबाईला मतदान करा. त्यामुळे काही तुम्ही घाबरू नका. हे जे काही इलेक्शन चालू आहे, हे इलेक्शन निव्वळ देखावा आहे. आज जर मुंबई महानगरपालिका वाचवायची असेल, किंवा इतर देखील महाराष्ट्रात जे काही महानगरपालिका आहेत याच्यामध्ये जर काम करायचं असेल, तर जे काही ठाकरे बंधू एकत्र आले, त्या ठाकरे बंधूंना नक्कीच न्याय मिळणं गरजेचं आहे. ठाकरे बंधूंना नक्कीच लोकांनी मतदान करणं गरजेचं आहे. मुंबईमध्ये जर आपल्याला फक्त फिरायला देखील जायचं, जे काही महाराष्ट्राच्या बाहेरचे, मुंबईच्या बाहेरचे जे काही लोक असतील त्यांना देखील वाटत असेल की बीजेपी, अरे आपण मुंबईला कधीतरी जात असतो ना फिरायला, तर मुंबईमध्ये देखील फिरण्यासाठी जर आपल्याला एक वाव किंवा एक उदात्त म्हणजे आपलं महाराष्ट्रच आहे वाव असं जर आपल्याला वाटून घ्यायचं असेल, तर मुंबईला पर्याय म्हणजे ठाकरे ब्रँड. ठाकरे ब्रँडवर विश्वास ठेवा, जास्तीत जास्त मतदान करा. कारण की देवेंद्र फडणवीसची जी काही भाषा आहे, देवेंद्र फडणवीस कधी इकडे कधी तिकडे, ज्या अजित पवारांना 70,000 कोटीचा गाडे भरून पुरावे घेऊन गेले होते, ते पुरावे गेले कुठं? जी काही मुलाखत झाली उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची, त्यामध्ये सडेतोड उत्तरं ही देवेंद्र फडणवीसला देण्यात आली आहेत. देवेंद्र फडणवीसवर ज्या पद्धतीने म्हणजे भ्रष्टाचाराचं मूळ काय आहे, तर भ्रष्टाचाराचं मूळ आहे देवेंद्र फडणवीस. आणि हाच विचार सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. देवेंद्र फडणवीस बसवलेला माणूस आहे. भाजपमध्ये आता सगळे जसे बसवलेले लोक आहेत, ते बसवलेले लोक कधीच कुणाचा विचार करणार नाहीत, फक्त स्वतःचा विचार करतील, स्वतःची घरं भरतील आणि मगच ते जनतेचा विचार करतील. ही गोष्ट समजणं गरजेचं आहे. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.